असं आहे की काल तुम्ही असं म्हणाले होते की सरकार सकारात्मक आहे, देवेंद्र फडणवीस साहेब हे सकारात्मक आहेत, चर्चा झाली पाहिजे आणि चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो किंवा तुमच्या उपोषणाच्या स्थगितीबाबत किंवा उपोषणाबाबत निर्णय होऊ शकतो. आता शंभूराज देसाई इथे येत आहेत. इथं चर्चा झाल्यानंतर तो तुमचा समाधानकारक तोडगा जर निघाला तर या आंदोलनाची दिशा बदलेल. नाही, ते आताच कसं सांगता येईल? चर्चाच काय नाही, आणखीन आलेच नाहीत. येणार कधी ते बघूयात ना. आपण काल येणार होते त्यांचे लोक, परवा येणार होते, त्याच्या अगोदरच्या दिवशी येणार होते. आल्याशिवाय काय खऱ्या गोष्टी असतात? बघूयात ना. येत आहेत राजेसाहेब तर बघू, चर्चा केल्यावर ठरवू, समाजाला विचारून काय विषय काय नाही. त्यांचा दौरा आलेला आहे, त्यांचा ते मुंबईहून इथपर्यंत सगळा पूर्ण दौरा आलेला आहे. आणि आता प्रश्न असा आहे की तुमच्याकडे बघा, ह्या दौऱ्यामध्ये 12:30 अंतरवाली सराटीमध्ये येणार आहेत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी. ते कन्फर्म आहे, पण आता केवळ चर्चा झाल्यानंतर का तुम्हाला त्याबद्दल लेखी हवं आहे की काय चर्चा होऊ शकते? तुम्ही सरकारला त्या संदर्भात आत्ता या क्षणाला काय सांगणार आहात? नाही, सरकारला मी रोजच सांगितलंय काय सांगायचे. आता बार बार का तेच सांगत बसू? एक तर माझ्या तोंडातून पोटातून आवाज निघत नाही. आता राजेसाहेब कशासाठी येलेत? भेटायला येले का चर्चा करायला येते? याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. खूप काही किचकट गोष्टी आहेत. कशासाठी यायलेत, काय विषय? त्यामुळे मी आधीच कसं सांगू पुढची दिशा आंदोलनाची काय? पुढची दिशा मी उद्या 5 वाजता सांगेन, अशी जर टोलाटोली झाली तर. सरकारसोबतच तुमच्याकडे आता विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवेही येणार आहेत 11, 11:30, 12च्या अगोदर. काल आणि यापूर्वी रात्री उशिरासुद्धा खासदार येऊन गेले इथं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, शिवसेनेचे खासदार उद्धव ठाकरे गटाचे येऊन गेले. विरोधी पक्षातले खासदार आमदार तुम्हाला भेटत आहेत. त्यांच्याशी तुमचा संवाद कशा पद्धतीने होतोय? त्यांना तुम्ही काय सांगताय? जसं सरकारला तुम्ही सांगताय की याबाबतचा निर्णय घ्यावा किंवा कशा पद्धतीने घ्यावा, तसं विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना तुम्ही काय सांगताय? की नाही, त्या मराठा म्हणून येत आहेत. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे, आणि मी आरक्षण सोडून काही सांगत नाही. दुसरं, आरक्षणाचं बाजू लावून धरा, माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पाठीशी उभा राहा, हे मात्र मी सांगतो. कारण माझा जीव सगळा माझ्या मराठा समाजात आहे. माझा जीव माझ्या समाजात गुंतलेला आहे पूर्ण. त्यामुळे काही असलं तरी मी समाजाचंच सांगणार. सरकार जसं तुमच्या मागण्यासंदर्भात, उपोषणांच्या संदर्भात सकारात्मक आहे, तसं सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील की आता शंभूराज देसाई असतील हे येत आहेत, त्यांचं सकारात्मक पाऊल हे तुम्ही सकारात्मक तुम्हाला वाटतं का? तुम्ही सकारात्मक आहात का त्यांच्या या पाऊलाबद्दल? नाही, मी चर्चेला तयार आहे, पण सकारात्मक म्हणजे याचे अनेक पैलू आहेत, त्याचे अनेक वेगळे वेगळे अर्थ होते. चर्चा नुसती चर्चा काय? आरक्षणाचा विषय कुठं तडीच निघणार आहे का नाही? सकारात्मकचे खूप काही पर्याय आहेत, खूप काही त्याचा अर्थ निघते. याचा अर्थ असा नाही की माझ्या समाजाचं डोळ्यात देखता वाटलो. आरक्षणाचा विषय काय हे महत्त्वाचं आहे, त्याला सकारात्मक म्हणून बघूयात ना. आल्यावर चर्चा लक्षात येईल नेमकं काय विषय. तुमची भूमिका सकारात्मक आहे चर्चेसाठी. आम्ही तर दारं उघडे ठेवले तर आणि आमच्याच राहणार आहेत, पण बंद केले तर मग नवं करणार. तुम्हाला जे नोटिफिकेशन दिलं होतं 27 जानेवारी 2024ला, त्यावर सकारात्मक काम म्हणजे कारवाई सुरू आहे, त्यांच्या ज्या सूचना हरकती असतील? नाही, कारवाई नाही, डायरेक्ट अंमलबजावणी पाहिजे. 6 12 महिने असते कुठं सकारात्मक कारवाई फारवाई नाही. सरकारकडून जर काही वेळ मागितला गेला तर कशाला? मग 5 महिने होता ना. पण बघूयात ना काय म्हणणं आहे, हे तर कळेल ना. राजेसाहेब आल्याच्या नंतर लक्षात येईल काय नेमका विषय काय. विषयच माहीत नाही तर आधीच बोलून काय करावं. दुसरा एक विषय असा आहे की तुम्ही इथं उपोषण करताना ओबीसी कडून सुद्धा इथंच उपोषण करण्यासाठीची परवानगी मागितली करणार असं जाहीर केल्यानंतर त्यांना गोंदी पोलिसांनी नोटीस दिलेली आहे की तुम्हाला तसं करता येणार नाही, कायदा सुव्यवस्था आणि जातीय कुठली ते निर्माण होणार नाही या दृष्टीनं त्यांना नोटीस दिली आहे, तुम्ही करायचे नाही, करू नका म्हणून. नाही, त्या विषयात मला काय नाही बोलायचं. असे किती काही येते तर किती का जाते तर
येस, थँक्यू. धन्यवाद दादा. तर जरांगे पाटील हे माध्यमांशी बोलत होते. सरकारशी चर्चेला तयार आहोत आज 3 वाजता. शंभूराज देसाई आणि शिष्टमंडळ हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे.